ही कथा वराह पुराणात दिलेली आहे। दिशांच्या उत्पत्तीची कथा ही कथा महात्मा ऋषींनी राजा प्रजापालाला सांगितली आहे। भगवान शिवाच्या नावांपैकी एक नाव महातप आहे। आपण ही कथा भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून सुरू करतो। महातप ऋषी राजा प्रजापालाला म्हणतात, हे राजा, आता मी तुम्हाला भगवान हरीच्या कानातून दिशा कशा निर्माण झाल्या याची कथा सांगतो। काळजीपूर्वक सर्वांनी ऐका। आदि सर्गाच्या सुरुवातीला विश्वाची निर्मिती करताना ब्रह्मा चिंतित होते। मी निर्माण केलेल्या लोकांचा आधार काय? म्हणून त्यांनी निश्चय केला, आता अंतरंग निर्माण होऊ द्या। असे विचार करताच परम भगवानांच्या कानातून 10 तेजस्वी कन्या बाहेर पडल्या। हे राजा, त्यापैकी पूर्वा, दक्षिणा, पश्चिमा, उत्तरा, ऊर्ध्व आणि आधार या 6 मुलींना सर्वात महत्त्वाच्या मानल्या जात होत्या। त्यांच्यामध्ये आणखी 4 मुली जन्माला आल्या, ज्या अत्यंत सुंदर रूप, गहन भाव आणि अत्यंत भाग्यवान व्यक्तिमत्वाच्या होत्या। त्यावेळी सर्व मुलींनी विश्वाचे शुद्ध रूप असलेल्या ब्रह्माला नम्रपणे प्रार्थना केली, देवांचे स्वामी, तुम्ही लोकांचे रक्षक आहात, कृपया आम्हाला एक स्थान द्या। आम्हाला असे स्थान हवे आहे जिथे आपण सर्वजण आपल्या पतीसह आनंदाने राहू शकू। अव्यक्तात जन्मलेल्या प्रभू, कृपया आम्हाला अत्यंत भाग्यवान पती द्या। ब्रह्मा म्हणाले, हे दिशा, सुंदर कमरेने सजवलेले हे विश्व 100 कोटी चौरस आहे। त्यामध्ये तुम्ही त्याच्या आत योग्य ठिकाणी राहा। मी लवकरच तुमच्यासाठी योग्य, सुंदर आणि तरुण पती निर्माण करीन। त्यानंतर तुम्ही सर्वजण तुमच्या इच्छेनुसार आपापल्या ठिकाणी जाऊ शकता। राजा, ब्रह्माने हे सांगितले तेव्हा सर्व मुली त्यांच्या इच्छित स्थळाकडे निघाल्या। मग त्याच क्षणी भगवंतांनी जगताच्या शक्तिशाली रक्षकांना निर्माण केले आणि त्यांना आपल्याकडे परत बोलावले। त्यांच्या आगमनानंतर विश्वाचे स्वामी ब्रह्मदेव यांनी त्यांचे लग्न त्यांच्याशी लावले। हे राजा, सर्वोत्तम व्रत करणारे, त्या प्रसंगी परमप्रभूंनी पूर्वा नावाच्या मुलीचा विवाह इंद्राशी, अग्निदकाच्या अग्निदेवाशी, दक्षिणा यमाशी, नैऋत्यीचा निऋताच्या, पश्चिमीचा वरुणाचा, वैदिकचा वायूचा, उत्तराचा कुबेराचा आणि ईशान्य दिगचा भगवान शिवाशी विवाह करण्याची व्यवस्था केली। ते स्वतःवरच्या दिशांचे अधिष्ठाता बनले आणि त्यांनी शेषनागाला खालच्या जगाची जबाबदारी सोपवली। या दिशांना पती नियुक्त केल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी 10वा दिवस निश्चित केला। ती तिथी त्यांना खूप प्रिय झाली। हे राजा, 10व्या दिवशी फक्त दही खाऊन सर्वोत्तम व्रत करणाऱ्या पुरुषाचे पाप नष्ट करण्यासाठी देवी नेहमीच तयार असतात। जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि दिशांच्या जन्मांशी संबंधित ही कथा ऐकतो, त्याला या जगात आदर मिळतो आणि शेवटी तो ब्रह्मदेवाचे निवासस्थान प्राप्त करतो। यात काही शंकाच नाही। रामकृष्ण हरी।